मायकेल फाउंडेशन मायकेल फाउंडेशनचे डॉक्टर कुलकर्णी अरुण जोशी, वाचनालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपकजी पटवर्धन आणि उपस्थित असणारे सर्व मान्यवर, या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन हाताला खुर्च्या आहेत. सर्वांना विनंती आहे की कृपया सर्वांनी स्थानापन्न व्हावं. वाचनालयाचे जसे उपाध्यक्ष आहेत, वाचनालयाच्या प्रत्येक कामामध्ये छोटा जरी कार्यक्रम असला तरी वाचनालयाला ही देणगी दिलेली आहे. आताच्या कार्यक्रमाला खरं म्हणजे उपस्थित नाहीये, पण यांना मी विनंती करतो की त्यांनी RDCC बँक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या स्कूलच्या माजी शिक्षक आहेत, उत्कृष्ट वाचक आहेत. हा सत्कार आहे, शाल आहे ती भविष्याच्या जबाबदारीची सुद्धा आहे. अजून 2 रत्ने व्हायचे हे संपूर्ण इमारत. पहिल्यांदा डॉक्टर कुलकर्णी, यानंतर अरुणजी, वाचनालयावरती खूप खूप आभार. या नगर वाचनालयाच्या नव्या वास्तूचं अनावरण आणि प्रवेश होतोय. या निमित्ताने आमच्या विचारमंचावरील आमचे मित्र, या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट पटवर्धन, या रत्नागिरी शहराचं आणि या जिल्ह्याचे जे औद्योगिक वैभव, इंडस्ट्री वैभव की ज्यांनी आम्ही आशियात आम्हाला नेऊन पोचवलं सगळ्या जगात, अशा आमचे एकत्रे साहेब. दुसरे आमचे तर नगर वाचनालयाचा एक प्रदीर्घ वाटचाल आहे, जवळपास 200 वर्षाची. आणि ही फक्त एका नगर वाचनालयाची नाही आहे, तर या रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासाची वाटचाल आहे. यांनी अनेक पावसाळे बघितलेत, अनेक उन्हाळे बघितलेत, अनेक प्रसंग बघितलेत. म्हणजे मला आठवत आहे की मी ज्यावेळेला 1980 मध्ये रत्नागिरीत आलो तेव्हा आम्हाला सर्वात आधार होता तो नगर वाचनालय. कारण एका खेड्यातून रत्नागिरीसारख्या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकायला आलो आणि त्यावेळेला वाचायला खिशात पैसे नव्हते पुस्तक घ्यायला. त्यावेळेला वाटायचं नगर वाचनालय आपला आधार. आणि त्यावेळेला मला आठवतंय त्यावेळेला आमचे दादा शेटे होते, अरुण नेरुकर होते, आता नेरुकरांचं निधन. त्याच्यानंतर आमचे डॉक्टर विमा जोशी होते. आणि कसं एक खूप मस्तपैकी छान वातावरण होतं. आणि नगर वाचनालयाचं भरलेलं असायचं की लोक यायचे, म्हणजे काही वेळेला लाईन लावायला लागायची पुस्तक घेण्यासाठी, इतकं हे होतं. हा सांस्कृतिक ठेवा की कोणी त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या काळाला
महाराष्ट्रातलं म्हणजे मुंबईनंतर महाराष्ट्रातलं पहिलं सुरू केलेलं हे वाचनालय. म्हणजे त्यांनी त्यावेळेला बघितलं की रत्नागिरीच्या ह्या सगळ्या सांस्कृतिक ह्याच्यात, कारण तिथे आम्हाला 5 भाषा हा आमचा जिल्हा आहे, तर हे नगर वाचनालय हे आमचं एक फार मोठं सांस्कृतिक वैभव आहे. आणि ह्याच्या नंतरची जी वाटचाल आहे, कारण मी नेहमी म्हणतो की समुद्र तिथं असतो, डोंगर तिथं असतात, दगड माती रस्ते सगळे तिथंच असतात. त्याच्यातला जो बदल असतो हा बदल तिथे कोण माणूस असतो त्याच्यावर असतो. आणि तिथे येणारा जो माणूस असतो त्याची जी विजनरी असते, त्याचा जो दृष्टिकोन असतो, त्याची जी आकांक्षा असते, त्याचं जे उडण्याचं एक सामर्थ्य असतं, त्याच्या पंखात जे अवकाश पेडण्याचं बळ असतं, हे बळच त्या शहराला नाव देतं, त्या शहराला वैभव देतं, त्या शहराला संस्कृती देतं, त्या शहराची परंपरा उज्ज्वल करतं. मला वाटतं हे बळ देणारं ताकद ह्या नगर वाचनालयाने जोडणी केली. आणि त्या माध्यमातून नंतरचं आमचं नेतृत्व मिळालं ते आमचे दीपक पटवर्धन. मी दीपक पटवर्धनांच्या ह्या कामाला मनापासून सलाम करतो, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने नगर वाचनालय एक नवं विजन दिलं. आज फक्त आपण संपूर्ण जगात चेंज झेड एक नवा उत्क्रांतीचा निकष आणताय. आता त्याच्यानंतरची पिढी आलेली आहे, पण ह्या पिढीच्या ह्यांच्या डोळ्यात कोणती स्वप्न आहेत, त्यांना नक्की कसं बघायचंय, ते आमचं पूर्वीचं नगर वाचनालय पूर्वीची पुस्तकं वाचतील का? नाही वाचणार. तर त्यांच्या दृष्टीने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, मशीन लर्निंग आले, नवं जग आलंय. या नव्या जगाकडे बघण्यासाठी आम्हाला तो कॉर्पोरेट लुक पाहिजे, नवं व्हिजन पाहिजे. आणि ते व्हिजन आमच्या दीपक पटवर्धनांकडे आहे. मला वाटतं दीपक पटवर्धन हे रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवाचं एक नवं प्रतीक होते. आणि त्या माध्यमातून हे वाचनालय एक नव्या स्वरूपात येईल की जिथे नवी पिढी येईल, डिजिटल क्रांती होईल, डिजिटल लायब्ररी. आजचं जग एक डिजिटल लायब्ररीचं आहे आणि ते ज्ञानाचं जग आहे. हे ज्ञान साधना देणारं, ज्ञान देणारं, ज्ञान वाटणारं असे नगर वाचनालय पुढच्या काळात अधिक संपन्न होईल. याला मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. गेली 25 वर्ष या वाचनालयाला दीपक बरोबरचा जो साथीदार पहिला होता तो मी होतो आणि मी दीपक 1999 सालापासून या वाचनालयाच्या या वडीवर आहोत. माझी आज अवस्था कशी झाली आहे माहिती आहे का? ते गाणं मला आठवलं की किती सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला की आम्ही ते स्वप्न ठरलं होतं दीपकच्या माध्यमातून. गेली 25 वर्ष 2003 साली निवडणुकीच्या माध्यमातून आमची बॉडी आली. निवडणुकाविषयी ते बोलायचं नाहीये, पण त्यानंतर एखादा झपाटलेलं व्यक्तिमत्व काय असतं. दीपक पटवर्धन हे माझे कॉलेजपासूनचे मित्र, अत्यंत जीवलग मित्र. अनेक सुखदुःखात ते मी कुठलाही मोठी गोष्ट हो, छोटी गोष्ट हो, दीपकचा फोन अजूनही माझ्याकडे सकाळी खणखणतो की अमुक झालाय. पण एखादं झपाटलेलं व्यक्तिमत्व कसं असतं म्हणजे दीपक पटवर्धन 25 वर्षामध्ये जवळजवळ सांगायला हरकत नाही. आम्ही परत सहज मोजले 250 पेक्षा जास्त आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम, सांगीतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला. आणि आज जेव्हा लायब्ररी 2003 साली जुन्या लोकांनी निश्चितच इमारत केली होती, त्यांचं कौतुकच आहे. पण एक प्रोफेशनल अप्रोच किंवा एक व्यावसायिक दृष्टिकोन जो म्हणतात तो त्याच्या नसानसांमध्ये भरलेला होता. आणि आम्ही लायब्ररीचा चार्ज घेतल्यानंतर ती चुणूकच, मी कार्यवाह होतो आणि तो अध्यक्ष होता, ती चुणूकच मला दिसायला लागली. त्याच्याबरोबर काम करणं एक वेगळा अनुभव संपन्न मला करून गेलेला आहे. आज गेल्या 25 वर्षामध्ये दीपकला आठवत असेल की लायब्ररीच्या बॅलन्सला फक्त 2,500 रुपये होते 2003 साली जेव्हा आम्ही या नवीन कार्यकारी मंडळ आलं तेव्हा. मी मुद्दाम सांगतो एवढ्यासाठी की हा प्रवास नो डाऊट 3 मजली बिल्डिंग होती, इतर गोष्टी होत्या, पण जुन्या लोकांना एक ती वेगळी दृष्टी दीपककडे होती, तरुण म्हणून होती, एक पॅशन होती त्याची. एखादा खास माणसाचा कसा असावा म्हणजे ही जेव्हा बिल्डिंग पाहिली तर मला अजून आठवत आहे की मला आम्हाला सगळ्यांनाच तरी विचारलं, अरे ही एवढे पण 3 मजली बिल्डिंग पाडतोय, नक्की तुमचं काय म्हणताय सांगा, 100% सांगा. म्हटलं दीपक पटवर्धन एकमेव बाजू आमच्या बाजूचं, हा पांडव म्हणाले येतो ना श्रीकृष्ण आमच्या बाजूला हवं तसं म्हणायला पाहिजे की दीपक तू आहेस ना, हे 100% होणार, आपण करायचंय. आणि अवघ्या 9 महिन्यात एखादा ध्यास म्हणजे बघात असा असतो. कारण वाचनालाही तशी शाळांना देणग्या मिळतात, देवालयाला तर लोक आपण करोडोचे आकडे शिर्डी या ठिकाणी नक्कीच श्रद्धेचं स्थान आहे. पण वाचनालाही तशी दुर्लक्षित गोष्ट
किंवा समाजाच्या दृष्टीने समाज त्याच्याकडे देणग्यांच्या स्वरूपात देताना थोडासा हात आकडता घेत असतो. ते सांस्कृतिक केंद्र असो, 250 आम्ही कार्यक्रम केलेले असो, एकही कार्यक्रम त्यातला पैसे लावून केलेला नाही. सर्व कार्यक्रम म्हणजे आम्ही बेरीज मारली नाही, पण जवळजवळ त्या संख्या आणि त्याचा काढलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्त पैसे आम्ही नुसते सांस्कृतिक कार्यक्रमावर गेल्या 25 वर्षात खर्च केले आहेत. आज नागरिकांसारखा माणूस असो, बंगालसारखा माणूस असो, कुमार केतकरांसारखी मंडळी असो, संगीतातले कार्यक्रम असो, विविध कार्यक्रम या आम्ही वाचनालयाला केले. आज खरोखर मला आणखी एका गोष्टीत आमच्या टीम जवळजवळ टीम आहे सगळी. त्या टीममध्ये कुठला मतभेद नाही. आम्ही नेतृत्व दीपक पडवळकरचं मानलेलं आहे. त्याचा एकदम अग्रेसिव्ह स्वभाव, नंतर दूरदृष्टी आणि एखादा ध्यास घेतल्यावर 9 महिने त्याने सांगितलं होतं 1 वर्षाच्या पुन्हा ती गेलेली पुस्तकं आहेत. 1 लाख पुस्तकं इथं द्यायची, ती 1500 रुपये भाड्याच्या ह्याच्यात ठेवायची, ती सुरक्षित बाहेर काढायची, ती बिल्डिंग पाडायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घर साधं जर इकडनं तिकडे सामान हलवायचं असेल तर केवढा खटखटीचं असतं. पण ते त्यांनी विलया पेललं. पूर्णपणे क्रेडिट मी सांगतो, आम्ही कार्यकारिणीत आहोत, सगळं आहे, संपूर्ण क्रेडिट त्याचा इतका टाळा वाजवा की रत्नागिरीकरांना त्याचा आवाज जायचा. आमचं क्रेडिट 1% असेल, फक्त त्याच्या सहकार्यासाठी आम्ही बरोबर आहोत किंवा तो आम्हाला खात्री होती की तो आणि आम्ही 25 वर्ष काम करतोय. आज इतका मला आनंद सकाळपासून माझ्या घरी म्हटलं तरी काय मी शर्ट पॅन्ट घालत होतो, पण बायकोला नाही जप्पा लेखा घालून जा, मी कधी एटी घालत नाही. कारण एक मला 25 वर्ष माझा श्वास इथे होता, दीपकचा श्वास होता. दीपकला माहिती आहे एक गोष्ट आपल्याला ती डेव्हलप करायची आहे, वेगवेगळ्या गोष्टी करायची. पैसे तो संस्था पतसंस्था ती राज्याच्या लेव्हलला गेलेली आहे. त्यामुळे इथे त्याने आर्थिक नियोजन कसं केलं, किती पैसे एक दिवस सुद्धा डिपॉझिट झालं तरी ते ठेवायला पाहिजे, कुठे पैसे मिळतील आणि त्याची दूरदृष्टी कशी असती. पहिली आपली प्रतिमा करूया, मग पैसे आपोआप येतील. म्हणून आमच्याकडे थोडे पैसे कमी असताना आम्ही कार्यक्रम चांगले चांगले करत गेलो. पण त्याचा एवढा गुडविल मोठ्या मार्केटमध्ये आहे की त्यामुळे आपोआपच काही देणग्या मिळायला लागल्या, स्पॉन्सर मिळायला लागले, छोटे छोटे कार्यक्रम केले. येणाऱ्या कार्यक्रमाला माणसं येतील याच्यासाठी रचना आम्ही लावली होती. नाही तर कार्यक्रम अनेक होतात, 10-20 माणसं समोर असतात, पण आमचे कार्यक्रम पूर्णपणे तुम्ही अनुभवलं असेल, पूर्णपणे हॉल कुडून तो भरलेले असे कार्यक्रम झाले. कारण एक सिस्टमॅटिक प्रोफेशनली कसं एखादी संस्था चालवावी आणि ध्यास कसा असावा. आम्ही नगर वाचनालयाचा इतिहास 200 वर्षाचा आहे. काल त्यांनी मी गेलो होतो, तासभर गप्पा झाल्या. जुने सगळे अध्यक्ष खूप जुने हे त्यांनी वाचून दाखवले. महान मोठ्या माणसांनी याचं नेतृत्व केलेलं आहे. पण वाचनालयाच्या सावरकरांसारख्या स्पर्शाने पुनीत झालेली किंवा स्वामी स्वरूपानंदांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या आहे वास्तूला एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच दीपक सारखा अध्यक्ष 25 वर्ष लागला, नाहीतरी अशक्य होतं. आणि त्यामुळे सगळं क्रेडिट आज मला खूप आनंद होतोय. पुढचं नक्कीच ते आम्ही म्हटलंय की वर्षा वर्षात ते सगळं पुरं करायचंय. आणि चांगल्या माणसाला असं म्हणतो की बातम्या बघितल्या टीव्हीवरच्या की सगळं वाईट जगात चाललंय असं वाटतं, पण आज इथे हे चांगलं काम आणि चांगल्या कामाला मायलेज फाउंडेशन सारखी चांगली माणसं आम्हाला राहिल्यामुळे एक वेगळा आधार आम्हाला मिळालेला आहे. त्यांनाही मी माझ्या दीपकने दिलेल्या त्या शुभेच्छा, पण आमच्या कार्यकारी मंडळातर्फे त्यांना धन्यवाद देतो. तिने एक वेगळी उमेद आम्हाला दिली. आम्हालाही थोडंसं प्रश्न आलं होतं की हे सगळं कसं काय होणार. दीपकचं कसं आहे, अस्वस्थ होतो तो लगेच, पण काही करून ते एकदा शब्द दिला की तो पाळायचा. मग तो संस्थेचा असो, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा असो किंवा लायब्ररीचा असो. त्यामुळे असा ध्यासपूर्ण माणसाचा किंवा असा काही परिश्रम करणाऱ्या व्यक्तीचे आम्ही मित्र आहोत याचा हा अभिमान वाटतो आणि खरोखर त्याचं कौतुक करतो. सगळ्या रत्नागिरीकरांचं कौतुक करतो. धन्यवाद. सगळेजण इथे बसले, पुन्हा नावं घेत नाही, 2 शब्द बोलतो. मी इच्छा व्यक्त केली आणि अजून काम काही केलेलं नाही, पण जसं वगैरे सरांनी सांगितलं तसं मी पण सांगतो की निश्चितच हे काम पूर्ण होईल याची मी खात्री देतो. थोडीशी बॅकग्राऊंड सांगायची, तुम्हाला माहिती नसेल कदाचित, तर आम्ही 3-4 वर्ष आवेश फाउंडेशनतर्फे मी प्रमोटर आहे, पण आमचं बोर्ड मेंबर चांगले सॉलिड बिझनेसमॅन आहेत. स्वतः डॉक्टर कुलकर्णी आहेत, नंतर कौस्तुभ बद्रे, राजन जोड आणि सुबोध भावळे ॲक्टर आहेत. असं हे सगळे माझे मित्र आहेत आणि ते चांगल्या प्रकारे मदत करतात. मोठा प्रोजेक्ट आम्ही घेतला तो 2021च्या विजयादशमीला बाबासाहेब पुरंदर यांच्या घरी आम्ही MOU साईन केलं की भारत इतिहास संशोधन मंडळाचं पुनर्जीवन नूतनीकरण करायचं.
आणि त्याला खूप अडचणी होत्या, कारण खूप जुनी वास्तू आहे, खूप साठवलेल्या गोष्टी आहेत गेल्या 400 ते 800 वर्षाच्या तिकडे. पण बाबासाहेबांच्या कृपेने ते काम पूर्ण झालं. फेज 1 असं म्हणतो. आणि सुरुवात त्याला केली होती 2.5 कोटी रुपये व्याजात ठरवलं, पण शेवटी 5 कोटी खर्च झाला आणि अजून फेज 2ला बहुतेक 10 कोटीच्या वरती खर्च येईल असं वाटतंय. पण त्यातून आम्हाला एक प्रकारची एनर्जी किंवा एक्साइटमेंट मिळाली. अनेक गोष्टींची कल्पना आली की इतिहासातून पुढे जाताना आपण इतिहासाचा भान कसं ठेवावं आणि किती गोष्टींची आपल्याला अजून कल्पना नाही आहे की जे अशा संस्थांकडून काम झालेलं आहे गेल्या 120 वर्षामध्ये. आणि तिथे बाबासाहेब पुरंदरे म्हणा किंवा विभाग म्हणा किंवा अनेक 48 प्रकारचे संशोधक आणि त्यांनी जे संकलन केलेलं आहे ते अप्रतिम आहे. जवळजवळ 25 लाख एवढी कागद आहेत तिकडे की जे अजून ट्रान्सलेट झालेले नाही. अनेक हजार नाणी आहेत, 44,000 कोठ्या आहेत, अनेक शस्त्र आहेत, अगणित प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याचं आम्ही सगळे डिस्प्ले चांगल्या प्रकारे करणार आहोत. अनेक गोष्टी पडून आहेत. त्यानंतर वेलेपाटला प्रोजेक्ट घेतला होता वीर सावरकर सेवा केंद्र, जे 40-45 वर्ष जुना आहे. तो सगळा हॉल, परिसर, जिम, त्यांची आउटसाईड सगळं आता काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होईल. त्यानंतर 2 शाळा जवळच्याच आहेत, ॲक्च्युली वेळास आणि केळशी या दोन्ही जिल्ह्यामध्ये शाळा आहेत. त्याचं रिनोव्हेशन करतोय आता. ते पण होईलच 3-4 महिन्यात पूर्ण होते. अर्थात हे काम करायची मला खरोखर संधी दिली आहे दीपकजींनी. आणि जेवढं कॉन्ट्रीब्युशन करता येईल त्यात आम्ही करू शकतो ते करू आम्ही. आमची टीम आहे ती चांगल्यापैकी मला असं वाटतं की क्वालिफाईड आहे टू टेक ऑन बिगर प्रोजेक्ट्स. तर नगर वाचनालय म्हणून तुम्ही जर गुगलमध्ये बघितलं तर एवढी नगर वाचनालय दिसतात महाराष्ट्रात. पण हे नगर वाचनालय खास आहे. आता मला परस्पर्श झालेला आहे त्यांचा. शेट्टी आणि सगळ्यांनी उल्लेख केला की कालच आम्ही लोकमान्य टिळकांच्या घरी बघून आलो जाऊन. स्वतः ते त्यांचे वडील ते गेलेले आहेत. सावरकरांचा परस्पर्श झालेला आहे. अर्थात स्वामी स्वरूपानंद आलेले आहे तिथे. कलेक्शन खूप चांगलं आहे. आणि फ्युचरिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर त्याचं स्कॅनिंग म्हणा किंवा डिजिटायझेशन म्हणा किंवा डिजिटल लायब्ररी म्हणा अशा अनेक गोष्टी ॲड करता येतील. प्लस एक लायब्ररी किंवा वाचनालय आणि ते सांस्कृतिक केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून जर पहिल्या मजल्यावर दीपकजींचा विचार असा होता की तिथे एक ऑडिटोरियम करावं. ते आम्ही खरोखर चांगल्या प्रकारे करू ऑडिटोरियम. म्हणजे ते वेडिंग हॉलसारखं होणार मी खात्री देतो मी तुम्हाला. ते खरोखर ऑडिटोरियम असेल. आणि त्याच्यावरती मी एक विचार त्यांना सांगितला होता की सावरकर सांस्कृतिक केंद्र किंवा कम्युनिटी हॉल तयार करावा विथ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. तर त्याला त्यांची परवानगी आहे आणि त्या निमित्ताने आम्ही काही काही गोष्टी सुचवल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या मजला सुद्धा त्या गोष्टी तयार होईल. तर ही एक वास्तू अशी आहे की जिला परंपरा आहे, आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लेगसी आहे, ती पुढे चालत राहावी आणि संबंध नगरवासियांना म्हणजे रत्नागिरीकरांना त्याचा खूप फायदा व्हावा. बाहेरचे प्रतिष्ठित लोक यावे तिथे, त्यांनी सभा घ्याव्यात, लेक्चर कराव्यात, गाण्याचे प्रोग्राम करावे, लहान नाटकं करावेत. आणि अर्थात त्यांनी ठरवल्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी असं नाव द्यायचं कायम आहे, ते बदलणार नाही आहे. जनरली कुठल्याही प्रोजेक्टमध्ये आम्ही करतो त्यात आमचं नाव नसतं कुठेच. जी नावं आहेत तीच कायम ठेवतो, कारण त्या वास्तूला एक प्रकारची 100-150 वर्षांची लेगसी असली तर ती कायम राहू अशी इच्छा असते. कुठलं तरी एक नाव फॅमिलीत नाव घालावं. जी काही व्यावसायिक मंडळांची प्रथा आहे ती आमच्यात नाही. त्याप्रमाणे मला वाटतं की ही वास्तू चांगली होईल अशी खात्री देतो. आणि मला बोलवलं तुम्ही धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या वाचन कक्षाची आज सुरुवात होते. हा संपूर्ण प्रोजेक्ट खूप मोठा आहे, त्यामुळे उद्घाटन हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मायदेश फाउंडेशनचे प्रवर्तक, मुख्य प्रवर्तक अरुणजी जोशी सर, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक दीपक शेटकद्रे, मायदेश फाउंडेशनचे दुसरे संचालक डॉक्टर कुलकर्णी, आमच्याबरोबर सातत्याने वडिलकीच्या नात्याने सदैव आमच्याबरोबर वावरणारे विजय शेठ देसाई, याच ठिकाणी साधारणपणे याच वेळेला आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केला होता आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये मी विनयपूर्वक सर्वांना सांगितलं होतं की पुढच्या दिवाळीच्या आत हे वाचनालय परत या ठिकाणी सुरू झालेलं असेल. दसऱ्यापर्यंत आपण सरस्वती पूजन करू आणि दसऱ्यानंतर लगेचच हे वाचनालय परत ग्रंथसंपदेसह वाचकांना उपलब्ध होईल. त्यानुसार आज हे वाचनालय आजपासूनच वाचनालयाच्या सर्व ऍक्टिव्हिटी या नवीन वास्तूच्या माध्यमातून सुरू होतील हे घोषित करताना मला मनापासून आनंद होतो. हा कार्यक्रम खरोखरच इन्फॉर्मल होता. खरं तर अशा प्रकारे सभा समारंभाचं स्वरूप या कार्यक्रमाला येऊ नये अशीच चर्चा झाली होती. आपल्या सर्वांना बोलवावं आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये इन्फॉर्मली हे वाचनालय सुरू झालं, हे सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी हा खरा तो उपक्रम होता. पण थोडं स्वरूप बदलावं लागलं किंवा बदललं गेलं आणि त्याप्रमाणे आपण ह्या समारंभामध्ये पुढे जात आहोत. वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. थोडस मागे घेऊन मला जायचंय. अनेक वाचक या ठिकाणी उपस्थित आहेत. वर्षभरापूर्वी जर या इमारतीकडे बघितलं असतं तर बाहेरून ही इमारत अत्यंत सुंदर दिसत होती. सर्वसामान्यपणे जाणाऱ्या येणाऱ्याला असं वाटत नव्हतं की ही इमारत जीर्ण झालेली आहे. आणि इमारत पाडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया सर अशी आली, बहुतेक दीपक पटवर्धनचं डोकं फिरलेलं आहे. चांगली इमारत जमीनदोस्त करण्याचं काहीही कारण नव्हतं, हा पैशाचा खेळ आहे. इथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर ज्या स्वरूपानंद पतसंस्थेचा उल्लेख झाला आणि त्याच्या आजूबाजूला नेहमी कोट्यांचेच विषय असतात, त्यामुळे पटवर्धनांना पैशाची तुमची आवश्यकता नाही असा एक समज होता. तिसरा मुद्दा होता नगरपालिकेच्या जवळ हे नगर वाचनालय आहे, नावात साधर्म्य आहे. अजूनही अनेक वाचक सभासदांना असं वाटतं की हे वाचनालय ही शासकीय संस्था आहे आणि शासनच हे चालवत असतं, त्यामुळे यांना पैसे देण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आणि या एका चमत्कारिक पार्श्वभूमीवर ही इमारत पाडून या ठिकाणी नवीन वास्तू उभं करण्याचा संकल्प केला. 1952 साली पहिल्यांदा ही जागा लीजच्या माध्यमातून 20 वर्षासाठी वाचनालयाला मिळाली. ते लीज 72 साली संपलं. 72 साली परत हे लीज रिन्यू केलं गेलं. ते 92 साली संपलं. 92 सालापासून 24 सालापर्यंत जवळजवळ 24 ते 25 वर्ष ही जागा कुठच्याही प्रकारचं लीज अग्रीमेंट अस्तित्वात नसताना वाचनालयाकडे होती. 1952 पासूनचा प्रवास, रत्नागिरीतलं सांस्कृतिक वैभव, सुसंस्कृत रत्नागिरीचं स्वरूप हळूहळू बदलत होतं. राजकारणामध्ये वेगवेगळे रंग येत होते आणि 92 साली संपलेलं लीज लक्षात घेऊन
हा भूखंड परत वाचनालयाकडून काढून घेऊन अन्य ठिकाणी वापरावा अशा प्रकारचा मोठा प्रवाह ऍक्टिव्ह झालेला होता. नवे नगर वाचनालयाला या ठिकाणून पदच्युत करावं अशा प्रकारचा ठरावही नगरपालिकेने मंजूर केलेला होता. पण ज्या ठिकाणी आपण नेतृत्व करतो त्या ठिकाणी त्या गोष्टीची योग्य पद्धतीने काळजी घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. सुदैवाने मी वकिलीही करत होतो आणि लीज मधला एक महत्वाचा विषय माझ्या लक्षात आला की ही इमारत ही वाचनालयाने स्वखर्चाने बांधलेली आहे. वाचनालयाच्या इमारती खालची जागा जरी नगर वाचनालयाने दिलेली असली, नगरपालिकेने दिलेली असली, तरी ही इमारत वाचनालयाने स्वतःच्या पैशाने बांधलेली आहे. आणि ही इमारत जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत लीज अग्रीमेंट संपलं तरी वाचनालयाचा ताबा कोणीही घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे जी इमारत जुनी तुम्हाला नवीन दिसत होती त्याचं कॉस्मॅटिक वेळोवेळी बदललं जात होतं, आवश्यक बदल करून घेत होतो, लाखो रुपये त्याच्यावर खर्च होत होते, पण लीज अग्रीमेंट कधी होईल हे माझ्याही हातात नव्हतं. प्रयत्न सुरू होते. 2000 सालानंतर सुदैवाने एक ठराव वाचनालयाच्या बाजूने झाला आणि त्यामध्ये परत असं म्हटलं गेलं की 99 वर्षाच्या कालावधीसाठी वाचनालयाला जागा द्यावी. पण ते घोडं परत अडकलं. कलेक्टर ऑफिस पर्यंत ते काम किंवा तो प्रस्ताव पोहोचू शकला नाही. त्यानंतर परत प्रयत्न करत होतो, मात्र त्याच्यात यश येत नव्हतं. मात्र एक मी सांगितलं होतं, वाटेल ते झालं तरी वाचनालयाची ही वास्तू या ठिकाणाहून हलवता येणार नाही. आणि त्या भूमिकेशी ठाम राहणार पुढचे प्रयत्न चालू केले. सुदैवाने राजकीय विषय नसला तरी मेन्शन करणं आवश्यक आहे. 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष झालो. युतीचं शासन नंतर आलं. मुख्यमंत्र्यांजवळ 2-3 वेळा भेटी झाल्या. पालकमंत्र्यांना सातत्याने पाठपुरावा केला आणि तो प्रस्ताव मंजूर झाला. पण मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदेनी विनंतीप्रमाणे मंजूर असा शेरा मारला. मात्र तीच एन्डॉर्समेंट करताना खालची एन्डॉर्समेंट शैक्षणिक विभागाला केली आणि त्यामुळे चुकीच्या ठिकाणी ते पत्र जाऊन पडलं. सांस्कृतिक विभागाकडे जे पत्र यायला पाहिजे होतं ते शिक्षण विभागाकडे गेलं. त्यावेळेला ते पत्र शोधण्यासाठी बराच वेळ गेला, पण पाठ सोडली नाही. ते पत्र प्राप्त केलं. परत मुख्यमंत्र्यांना भेटलो. परत त्याच्यावर शेरा घेतला. पालकमंत्र्यांना त्या संदर्भात पाठपुरावा केला आणि ती फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर परत 6 महिने पडून माहित नाही कधी. सामंत साहेबांनी सुद्धा शेवटी सांगितलं की पटवर्धन मला वाटत नाही आता हे काम आपलं होईल. पण सुदैवाने एक दिवस मुख्यमंत्री आणि उदयजी एकत्र असताना दोघांचं बोलणं झालं आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सही करतो म्हणून सांगितलं. उदयजींचा फोन आला की आपलं काम होतंय आणि परत 10व्या मिनिटाला फोन आला. मुख्यमंत्र्यांची सही झाली. संध्याकाळपर्यंत आदेश निघतोय. त्याप्रमाणे आपल्याला 20-30 वर्षाचा पुढचा हे लीज अग्रीमेंट नूतनीकरण करून मिळालं. एक महत्वाचा टप्पा आपण जिंकला. अत्यंत तीव्र स्वरूपात राजकीय संघर्ष या ठिकाणी करावा लागला. अनेक लोकांना आडवं जावं लागलं, अंगावर घ्यावं लागलं, अग्रेसिव्ह व्हावं लागलं. पण सुदैवाने या वाचनालयाच्या पूर्व पुण्याईमुळे आपला महत्वाचा एक टप्पा आपण पार केला. हा टप्पा पार करेपर्यंत ही इमारत पाडून नवीन इमारत हा विषय येऊ शकत नव्हता. जिथपर्यंत लीजचं नूतनीकरण होत नव्हतं तोपर्यंत कुठच्याही प्रकारची परवानगी मिळण्यासारखी नव्हती. जेव्हा अग्रीमेंट रजिस्टर झालं दुसऱ्या दिवशीच नगरपालिकेला संपर्क केला. नगरपालिकेला ज्या वेळेला टेंटेटिव्ह प्लॅन मी दाखवला त्यावेळेला सीओ म्हणाले 2 दिवसानंतर भेटू. 2 दिवसानंतर परत भेटलो. सुदैवाने त्यांची माझी मैत्री चांगली होती. पालकमंत्र्यांचा वरदहस्त त्यावेळेला आमच्यावर होता, आजही आहे.
त्यावेळेला ते म्हणाले, पटवर्धन तुम्ही प्लॅन सादर करू नका, कारण या जागेचा FSI आम्ही शेजारच्या इमारतीत ऑलरेडी वापरलेला, या जागेला आता FSI शिल्लक नाही. मी पण अवाक झालो आणि म्हटलं हा काय प्रकार आहे, शासन मंजुरी देतंय, शासनाने 30 वर्षाचं लीज केलंय आणि हे म्हणतात आता तुम्हाला FSI नाही. साहेब असं चालणार नाही, ही संस्था खूप जुनी आहे, राजकीय वादंग निर्माण करण्याची माझी तयारी आहे, तुम्ही याच्यात मार्ग काढणं आवश्यक आहे. लगेच पालकमंत्र्यांनाही फोन लावला, त्यांच्याजवळ बोलणं केलं, त्यांचं सीओचं बोलणं झालं, यातून मार्ग काढा म्हणून स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. त्यानंतर 2-3 दिवस असेच अस्वस्थतेत गेले आणि त्याच्यानंतर असा तोडगा निघाला की आहे त्या जागेवर आहे तेवढाच FSI वापरून तुम्ही इमारत बांधा. आहे त्या जागेवर आहे तीच तशाच पद्धतीची इमारत बांधा. आम्हाला तर पाया दुरुस्त करायचा आहे, पाया जर दुरुस्त केला नाही तर ती बिल्डिंग उभी कशी राहणार. लोड बेरिंग पहिलं काम होतं, त्याच्यावर RCC स्लॅब चढवलेले होते. खूप डिहॅबिलिटेड परिस्थितीमध्ये ही इमारत होती. शेवटी मार्ग काढला गेला, संपूर्ण नूतनीकरण असा शब्द त्याच्यात टाकून घेतला, पायापासून नूतनीकरण असा शब्द टाकून घेतला आणि हा विषय मार्गी लागला. 25 डिसेंबरला अटलजींच्या जयंतीच्या दिवशी आपण भूमिपूजन केलं आणि बरोबर 9 महिन्यामध्ये आज हा तळमजला आपण वाचकांसाठी उपलब्ध करतो. हा प्रवास फार कठीण होता. इमारत तर बांधावी लागणार आहे हे माहीत होतं, त्यामुळे पैशाची तजवीज तर आम्ही करत होतो. दुर्दैव आणि सुदैव, ज्या ठिकाणी सरस्वती नांदते त्या ठिकाणी लक्ष्मी फार जवळ येत नाही असं पुराणातल्या दाखल्यावरून आपल्याला लक्षात येतं. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची इमारत नवीन बांधायची होती. रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी ती इमारत होती. ती इमारत पाडत असताना बँकेचा जो सगळा व्यवहार आहे तो जवळच कुठेतरी असावा अशा पद्धतीचा संचालक मंडळाचा विचार होता. सहजपणे मी चोरगे साहेबांना म्हटलं की आपण वाचनालयात ही व्यवस्था करू. वाचनालयाचा वरचा मजला, पहिला मजला हा रिकामा आहे, शेजारचा वाचक विभाग आपण ऍडजस्ट करू शकतो. चोरगे साहेबांनी तातडीने होय म्हणून सांगितलं, ही जागा जर आपल्याला मिळत असेल तर ती ताबडतोब घ्या. म्हटलं मला प्रोसेस पूर्ण केली पाहिजे, आवश्यक गोष्टी तांत्रिक विषय पूर्ण केले पाहिजे आणि आपण आवश्यक गोष्टी पूर्ण करून मध्यवर्ती बँकेला ही जागा भाड्याने दिली. 2.5 लाख रुपये अभिजितजी दर महिन्याचं भाडं आम्ही घेत होतो. 2.5 लाख रुपये 1.25 वर्ष मध्यवर्ती बँकेने वाचनालयाला भाड्यापोटी दिलं होतं. पण दुर्दैव आडवं इथे आलं, बँक आपल्या इथेच आहे, बँकच आपल्याला भाडं देते, आपले अकाउंटही त्याच बँकेमध्ये आहेत, त्यामुळे डिपॉझिट दुसऱ्या बँकेमध्ये करावं अशा प्रकारचा विचार केला. PMC बँकेमध्ये डिपॉझिट ठेवलं. 52 लाख रुपये PMC बँकेमध्ये आपले बुडाले. 52 लाख रुपये 7-8 वर्षापूर्वी आपल्याकडे जमा होते. 52 लाख रुपये बुडाले. शेड्यूल बँक होती, त्यामुळे आपल्याला शेड्यूल बँकेमध्ये पैसे ठेवायला परवानगी असते, त्याप्रमाणे आपण त्या बँकेमध्ये पैसे ठेवले. वस्तुस्थिती 52 लाख रुपये बुडाल्यानंतर आता करायचं काय? परत पुनश्च हरिओम सुरू केला. हळूहळू पैसे जमायला लागलो. जवळजवळ 52 लाख रुपये परत जमले. परत दुर्दैव आडवं आलं. HL पटवर्धन सरांनी सांगितलं की हे पैसे तुम्हाला अशा पद्धतीने डिपॉझिट ठेवता येणार नाही. जर वर्षभरापेक्षा जास्त काळ तुम्ही डिपॉझिट ठेवलं तर त्याच्यावर तुम्हाला रेग्युलर रेटने इन्कम टॅक्स भरावा लागेल. परत 3 लाख रुपये आपल्याला इन्कम टॅक्स भरावा लागला आणि त्यानंतर लीज अग्रीमेंट झालं, बांधकाम परवानगी मिळाली. 52 लाख रुपयाची ओघ
ऊब आपल्याबरोबर होती, पण 52 लाखामध्ये काही काम होणार नव्हतं. राजकारणामध्ये काम करत होतो. काही राजकीय लोकांनी सांगितलं तुम्ही पुढे व्हा, भव्य दिव्य सगळं उभं राहिले. त्यांच्या आशीर्वादाने जो मूळ प्लॅन केला होता तो छोटा प्लॅन होता. तो छोटा प्लॅन बदलला आणि हा भव्य दिव्य प्लॅन तयार केला. राजकारण हे नेहमी डोलायमान असतं, सातत्याने बदल होत असतात, जबाबदाऱ्या बदलत असतात. माझी सदी संपली होती, स्वाभाविकपणे सगळे झरे आटले होते. अशा परिस्थितीमध्ये रत्नागिरीबद्दल मगाचं वातावरण सांगितलं की यांना काही आवश्यकता नाहीये, तर हे बांधकाम करण्याची आवश्यकता नाहीये, पैसा यांच्याकडे भरपूर आहे, शासनच यांना मदत करतंय. अशा प्रकारचे मतप्रवाह सर्वदूर सर्वत्र होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर काही पैसा जमत नव्हता, पण तरी सुद्धा प्रयत्न करून याच्यामधून मार्ग काढण्यासाठी मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या सहकार क्षेत्राला आळवणी केली. स्वरूपानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व संचालकांनी सहकार्य केलं. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी जवळजवळ 9 लाख रुपये स्वरूपानंद पतसंस्थेने इथले पत्रे बदलण्यासाठी दिले होते. परत पैसे द्यायचे प्रश्न होता, अध्यक्षाच्या प्रेस्टिजचा विषय निर्माण झाला होता. स्वरूपानंद पतसंस्थेने 20 लाख रुपये यासाठी देऊ केले. परत मी चोरगे साहेबांकडे गेलो. चोरगे साहेब म्हणाले आपल्याकडे अशा पद्धतीची कोणतीही तरतूद आपण केलेली नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला विचार करावा लागेल. मध्यवर्ती बँकेने 5 लाख रुपये ताबडतोब दिले. महाराष्ट्रातल्या अनेक सहकारी पतसंस्थांनी या वाचनालयाशी काहीही संबंध नसताना सुद्धा या वाचनालयाला भरीव प्रमाणात मदत केली. मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी वर्गाने युनियनच्या माध्यमातून मदत केली आणि हळूहळू मदत जमा व्हायला लागली. मी सर्व सभासदांना आवाहन केलं, त्यांनाही या कामासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू काम मार्गी लागू लागलं. पण एक क्षण असा आला की आता पैसे द्यायला आपल्याकडे काहीही शिल्लक नाही. मी एका चमत्कारिक अवस्थेत संध्याकाळी घरी बसलो होतो. वैभव आला होता, अंकिता आली होती. काय चालू आहे तुमचं, का असे बसलेले आहात? असा असा विषय आहे. पहिल्यांदा मी टाळत होतो, पण शेवटी अधिक खोदून विचारल्यावर सांगणं क्रमप्राप्त झालं आणि सांगितलं आज पूर्ण पैसे संपले, काहीतरी करणं गरजेचं आहे. मला मार्ग दिसत नाहीये. मला माहिती नाही. अरुणा चेकबुक घेऊन आली आणि तिने 10 लाखाचा चेक माझ्या हातात दिला. म्हणजे तुम्ही हे काम करताय, आपलं त्याच्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. तुम्ही पुढे चला. तो 10 लाखाचा चेक घेऊन मी इथेच आलो. कामत साहेब यावेळेला मला भेटायला आले. कामत साहेबांजवळ बोलत असताना त्यांच्याही लक्षात येत होतं माझं चित्त काही स्थिर नाही. त्यांनी अडचण लक्षात घेतली. त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुमचाही उल्लेख करायचा नाही, त्यामुळे मी पूर्ण उल्लेख न करता पुढे जाणार. त्यांनी एक धनादेश माझ्या हातात ठेवला आणि त्या दिवशी आवश्यक असणारी तातडीची रक्कम मला प्राप्त झाली. ते साहेबांनी मला पैशासाठी कधीच अडवलं नाही. ते काम करत पुढे गेले होते, पण माझा शिरस्ता असा होता की ज्या वेळेला आपण पुढचं काम सांगतो त्यावेळेला आपले पैसे तयार असले पाहिजेत आणि त्यांचे पैसे त्यांना ताबडतोब दिले गेले पाहिजेत. आणि हे सर्व होत असताना अचानकपणे जोशी साहेबांच्या ऑफिसमधनं फोन आला की आमच्या चेअरमनना तुमच्याजवळ बोलायचंय, तुम्हाला कधी वेळ आहे. अनेक फोन येत असतात. मला वाटलं हाही फोन तसाच असेल. मी सांगितलं कधीही फोन केला तरी चालेल. साहेबांचा फोन तासाभरात आला. नेमका मी मध्यवर्ती बँकेत मीटिंग मध्ये होतो. फोन घेता आला नाही, पण मिस कॉल बघण्याची माझी सवय. मिस कॉल असेल तर मी लगेच मला वेळ झाला की मी फोन करतो. मी फोन लावला, त्यावेळेला ते बिझी होते, त्यांनी फोन घेतला नाही. परत त्यांचा फोन आला आणि मग जुजबी चर्चा झाली. त्यांनी असं मला सांगितलं
पुण्याचे माजी खासदार रावत साहेबांनी मला तुमचा नंबर वर्षभरापूर्वी कुठच्या तरी कामासाठी दिला होता. रत्नागिरीमध्ये काही त्याला काम त्यांचं अशाच पद्धतीचं पुढे द्यायचं होतं आणि तो नंबर माझ्याकडे होता. ती आठवण होऊन त्यांनी मला फोन केला आणि मग वाचनालयाच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल या संदर्भात त्यांच्याजवळ चर्चा झाली. त्यांच्या बोर्डाजवळही 2 मीटिंग झाल्या, एक ड्राफ्ट तयार झाला आणि त्यांनी या वाचनालयाच्या पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी मदत करायचं मान्य केलं. त्यांच्या माध्यमातून जे अनेकविध प्रोजेक्ट त्याच्या पुढे होतील त्यामध्ये मायदेश फाउंडेशनची डिजिटल लायब्ररी या ठिकाणी नक्की निर्माण होईल. तसंच जुन्या पुस्तकांचं डिजिटलायझेशन करण्याचंही लवकरात लवकर आपल्याला अंमलात आणावं लागणार आहे. कारण 18व्या शतकातली काही पुस्तकं आपल्या जवळ उपलब्ध आहेत ती आता वाचकांना सहजपणे आपल्याला ती देता येणार नाही. पण पुढचे संदर्भ पुढे जुळतात. रावत साहेबांच्या संपर्क खरं तर कामत साहेबांमुळे झाला. त्यांच्या बरोबर अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी काम करता आलं. त्यांच्या संदर्भातून पुण्यात राहणाऱ्या जोशी सरांचा संपर्क आला आणि वाचनालयाला एक नवीन दालन आता आपण उपलब्ध करून देऊ शकणार आहोत. आजपर्यंत जे काम आहे ते काम वाचनालयाच्या माध्यमातून पैसे उभारून आपण केलंय. पण आपल्या सर्वांच्या समक्ष मी इथे ही गोष्ट घोषित करू इच्छितो संस्थेचा अध्यक्ष म्हणून की त्यांच्याजवळ जी साधनं आहेत त्यांच्या मायदेश फाउंडेशनच्या माध्यमातून जे रचनात्मक काम वेळोवेळी चाललेलं आहे एका निश्चित दूरदृष्टीने या सर्व विषयाकडे ते पाहत आहेत. प्रामुख्याने ऐतिहासिक संदर्भ असलेल्या विविध संस्थांकडे पाहण्याचा त्यांचा जो रचनात्मक दृष्टिकोन आहे त्यांच्याजवळ असणारे विविध स्पेशालिस्ट लोक आहेत. या सर्वांचा उपयोग रत्नागिरीतल्या या पुरातन वाचनालयाला व्हावा यासाठी त्यांच्या टीमने अभ्यासपूर्वक ज्या ज्या सूचना आमच्यापर्यंत येतील, ज्या ज्या योजना तुम्ही आमच्यासाठी आणाल त्या योजनांचा साधक विचार करून पूर्ण योजना तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या योजनेप्रमाणे हे वाचनालय राबवेल आणि तुमच्या स्वप्नामध्ये असणारं वाचनालय महाराष्ट्रातलं सर्वात जुनं वाचनालय 1828 साली टॉर्ट यांनी हे वाचनालय स्थापन केलं. त्यावेळेचा एक छोटासा किस्सा सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. त्यावेळेला रत्नागिरीमध्ये अशी कोणती जागा नव्हती की ज्या ठिकाणी अधिकारी वर्गाला एकत्र येता येईल, प्रतिष्ठित मंडळींना एकत्र येता येईल. त्यावेळेला जे टॉर्ट यांनी हे वाचनालय स्थापन केलं, कोकण बुक डेपो नावाने हे वाचनालय स्थापन झालं. त्यावेळेला ब्रिटिश अधिकारी हे या वाचनालयाचे मेंबर झाले. 2 रुपये ते 4 आणे अशा प्रकारची वर्गणी त्यावेळेला होती. 24 रुपये वार्षिक वर्गणी त्यावेळेला जमा होत होती आणि एलिझाबेथ राणीचा फोटो वाचनालयाच्या बाह्य भागावर होता आणि तो फोटो पडला. त्यावेळेच्या ब्रिटिश रेजिमला असं वाटलं की स्वातंत्र्य सैनिकांच्या या काहीतरी ऍक्टिव्हिटीज आहेत आणि त्यांच्यामुळेच हा फोटो जाणीवपूर्वक पाडला गेला. दुसऱ्या दिवशी फतवा निघाला आणि जे जे शासकीय ब्रिटिश अधिकारी या वाचनालयात सभासद आहेत त्या सर्वांनी राजीनामे द्यावेत अशा प्रकारचा फतवा आला. हा फतवा येताच अधिकाऱ्यांनी ताबडतोब रिझाईन केलं. कालांतराने वाचनालय बंद पडलं. त्यानंतर खारेघाट नावाचे जज रत्नागिरीमध्ये आले. ते वेल नोन पर्सनॅलिटी होती. अत्यंत लोकप्रिय असे जज त्याला म्हणता येईल अशा प्रकारचं त्यांचं रत्नागिरीमधलं वास्तव्य होतं. त्यांच्या ही जुनी इमारत लक्षात आली, बंद इमारत लक्षात आली. त्यांनी माहिती घेतली आणि माहिती घेऊन त्यांनी एक पिटिशन तयार केलं आणि परत ते गव्हर्नरकडे दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की हा जो काही फोटो पडला आहे किंवा पाडला गेला असं ते मत आहे त्या संदर्भात कोणताही संदर्भ रत्नागिरीमध्ये लक्षात येत नाही. केवळ
पावसाच्या अतिवृष्टीमुळे हा फोटो पडलेला आहे आणि एका जजने केलेलं पिटिशन हे ब्रिटिशांनी मान्य केलं आणि परत हे वाचनालय चालू झालं. त्यानंतर काही काळ स्वतः खारेघाट साहेब या ठिकाणी या वाचनालयाचे अध्यक्ष होते. त्यानंतरच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर सातत्याने या ठिकाणी येत होते. त्यावेळेला नेटिव्ह लायब्ररी असं त्याचं नामकरण झालेलं होतं. ते सावरकरांनी बदलून रत्नागिरी नगर वाचनालय हे नामकरण केलं. त्यानंतर असं लक्षात आलं केवळ नगर वाचनालय एवढ्या पुरतीच मर्यादा न ठेवता संपूर्ण जिल्हा आवाकायाचा आला पाहिजे म्हणून 76 साली बदल करून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय असं नामकरण झालं. 1800व्या शतकातली ही पुस्तकं आपल्याकडे अजूनही उपलब्ध आहेत. 1,15,000 पुस्तकं या वाचनालयात उपलब्ध आहेत. मगाशी शेखरने उल्लेख केला की ही पुस्तकं या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणं आणि परत चांगल्या अवस्थेत ती पुस्तकं परत या वाचनालयात येणं याचा प्रचंड दबाव माझ्यावर होता. पण रसाळांनी प्रचंड मेहनत केली. माझी त्यांची खरं तर ओळख नव्हती. रसाळ गोवर अँड पॅकर्स आम्ही शोधत होतो कुठे कोल्हापूरला मिळतील का, पण सहजपणे त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी आपली एंटायर टीम या कामासाठी लावली आणि पाहता पाहता ही पुस्तकं व्यवस्थित पॅकिंग करून त्याच्यावर प्लॅस्टिक कोटेड कव्हर करून ती पुस्तकं योग्य त्या जागेवर गेली. परत आणायची वेळ आली. गेले 8 ते 10 दिवस त्यांची एंटायर टीम आमच्याबरोबर काम करते. अशा प्रकारची स्वामी कृपा या वाचनालयाने सातत्याने अनुभवली. आणि आपण काम करत असतो पण आपल्या मागे आपलं काम करून घेण्यासाठी कुठचं तरी श्रद्धास्थान नक्की असतं. स्वामी स्वरूपानंद सातत्याने या वाचनालयात एक असा उल्लेख आहे. या ठिकाणी पाऊस होऊन चालत स्वरूपानंद या ठिकाणी येत असत. त्यावेळेला 2 दिवसानंतर वृत्तपत्र रत्नागिरीत येत असत. वृत्तपत्र वाचन करणं, काही वृत्तपत्र ते स्वतः घेऊन जात असत, आवश्यक पुस्तकं या ठिकाणी घेऊन जात असत. अशा प्रकारच्या आख्यायिका अनेक लोक सांगतात. आणि याच संदर्भाने विजय शेठ देसाईंजवळ संपर्क झाला. त्यांनीही मोठी रक्कम या ठिकाणी आपल्याला देऊ केली आणि हळूहळू हा कारवा बढता गया. हळूहळू काम वाढू लागलं आणि पाहता पाहता हे काम पूर्णत्वाला आलं. पुढचे जे विषय आहेत म्हणजे अटलजींचं सभागृह असेल, दुसरा मजला असेल, त्याच्यावर घालायची शेड असेल, ही सर्व कामं 2 वर्षाच्या आत आम्हाला पूर्ण करायचे. कारण 14 जानेवारी 2027ला द्विशताब्दी महोत्सवाचं वर्ष चालू होतं आणि 28 मध्ये द्विशताब्दी वर्ष पूर्ण होतं. त्यामुळे हे वाचनालय ज्याला मोठी परंपरा आहे, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे, अनेक साहित्यिकांनी, अनेक सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांनी, अनेक राजकीय धुरंधरांनी, अनेक विचारवंतांनी या वाचनालयाला वेळोवेळी भेटी दिलेल्या आहेत. या वाचनालयाचं ग्रंथ वैभव प्रत्येकाने हाताळलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि ही सुबत्ता टिकवा अशाच पद्धतीचे अभिप्राय सातत्याने त्यांनी नमूद केलेले आहेत. रत्नागिरीतले वाचकही सुजाणपणे या वाचनालयात सातत्याने येत असतात. हे वाचनालय सातत्याने वाचकांनी, म्हणजे मी गर्दी म्हणणार नाही पण सुजाण वाचक या वाचनालयामध्ये सातत्याने असतात. इथली ग्रंथसंपदा ही समृद्ध आहे, सातत्याने वृद्धिंगत होत जाणारी आहे. असं हे वाचनालय, असं हे ऐतिहासिक वैभव. कुठच्याही वाचनालय शहरामध्ये वाचनालय जर समृद्ध असतील तर ते शहर ही सुसंस्कृत शहर म्हणून गणली जात होती. तो एक जमाना होता. त्यामुळे हा सुसंस्कृतपणा रत्नागिरीकरांच्या मनामध्ये बिंबलेला आहे, आपल्या संस्कृतीमध्ये रुजलेला आहे. त्यामुळे हे सांस्कृतिक वैभव अशाच पद्धतीने त्रिशतकी वाटचालीसाठी सज्ज करण्याची जी जबाबदारी आमच्यावर होती, त्या जबाबदारीचं निर्वहन करताना या वाचनालयाची सुसज्ज आणि प्रशस्त वास्तू निर्माण करण्याचा संकल्प आपण केला. त्यातली पहिली फेज आज पूर्ण होतीये. आपण सर्वांनी ज्या उत्तम पद्धतीच्या सदिच्छा दिल्या, आपल्याला जे शक्य आहे तो मदतीचा हात आपण दिला.
मान्यवरांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आणि या सगळ्याच्या माध्यमातून हे वाचनालय, हा वाचन विभाग आपल्या सर्वांसाठी खुला करताना मनापासून आनंद होतो. हे प्रेम अशाच पद्धतीने कायम राहावं, वाचनालयाचा हा वारसा सातत्याने अशाच पद्धतीने वृद्धिंगत होत जावा अशी स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि जाणतो. जय महाराज.